Chemistry Standard 11. We are discussing chapter number 2, Introduction to Analytical Chemistry, part 6. Errors म्हणजे आपल्या रीडिंगमध्ये आलेल्या त्रुटी. उदाहरणार्थ समजा आपण एखाद्या एक्सपेरिमेंटमध्ये आपलं रीडिंग आले 10.2 आणि त्याची ट्रू व्हॅल्यू आहे 10.3, म्हणजे आपल्या रीडिंगमध्ये थोडेसे उणीव आले, त्रुटी आले. त्या एरर्सबद्दल आपल्याला माहिती असलं पाहिजे. लॅबमध्ये वर्क करताना आपल्या ट्रू व्हॅल्यू आणि आपण एक्सपेरिमेंटद्वारे मोजलेली ऑब्झर्व्ड व्हॅल्यू ह्याच्यामध्ये फरक असतो. म्हणजेच त्याची खरी किंमत, थेरॉटिकल व्हॅल्यू असं पण म्हणू शकतो, ती ट्रू व्हॅल्यू, आणि आपण एक्सपेरिमेंटद्वारे काढलेली व्हॅल्यू, ऑब्झर्व्ड व्हॅल्यू, ह्याच्यामध्ये जो फरक येतो त्यालाच एरर असं म्हणतात. एरर हे दोन प्रकारचे असतात, ॲब्सोल्यूट एरर आणि रिलेटिव्ह एरर. एरर्स मे बी एक्सप्रेस्ड ॲज ॲब्सोल्यूट ऑर रिलेटिव्ह एरर. मग ॲब्सोल्यूट एरर कसा काढतात? पहिल्या टाईपचा एरर तर ऑब्झर्व्ड व्हॅल्यू मायनस ट्रू व्हॅल्यू. सपोज आपलं एका एक्सपेरिमेंटद्वारे NaClचं मोलार मास आलं 57.5. आपण एक्सपेरिमेंट केला आणि NaClचं मोलार मास काढलं आपण 57.5, म्हणजे ती झाली ऑब्झर्व्ड व्हॅल्यू. पण NaClचं मोलार मास ॲक्च्युअल आहे 58.5, म्हणजेच ट्रू व्हॅल्यू 58.5 आहे, आणि आपण एक्सपेरिमेंटद्वारे काढलेली ऑब्झर्व्ड व्हॅल्यू आहे 57.5, म्हणजेच 57.5 वजा 58.5, म्हणजेच आपला एरर एकाचा आला. हा जो एरर असतो सहज डायरेक्ट वजाबाकी करून काढलेला, आपली आलेली किंमत आणि त्याची खरी किंमत ह्याच्यामधला जो फरक असतो त्याला ॲब्सोल्यूट एरर म्हणतात. पण ॲब्सोल्यूट एरर काही कामाचा नसतो. आता उदाहरणार्थ एक सांगतो. समजा एका विद्यार्थ्यानं ट्रू व्हॅल्यू होती 10.5 आणि त्यानं जी ऑब्झर्व्ड व्हॅल्यू एक्सपेरिमेंटद्वारे मोजली व्हॅल्यू 10.4, म्हणजेच त्याचा एरर जो आला, ॲब्सोल्यूट एरर आला 0.1, कारण ट्रू व्हॅल्यू होती 10.5 आणि ऑब्झर्व्ड व्हॅल्यू आली 10.4. 10.4 वजा 10.5 म्हणजे मायनस 0.1, म्हणजेच त्याचा ॲब्सोल्यूट एरर आला मायनस 0.1. मायनस फक्त एक साईन म्हणून आहे की बाबा आपली आलेली किंमत कमी आहे, म्हणजे मायनस जर साईन एररच्या मागं असेल तर त्यानं काढलेली ऑब्झर्व्ड व्हॅल्यू कमी आहे असा फक्त त्याचा अर्थ घ्यायचा. आणि ॲब्सोल्यूट एरर जर पॉझिटिव्ह आहे तर एक्सपेरिमेंट झालेली व्हॅल्यू ही जास्त आहे असं ओळखायचं ट्रू व्हॅल्यूपेक्षा. मग समजा एका विद्यार्थ्यानं 10.5 ह्या ट्रू व्हॅल्यूच्या ऐवजी त्यानं एक्सपेरिमेंटद्वारे काढलेली व्हॅल्यू 10.4 आहे, आणि दुसऱ्या एका एक्सपेरिमेंटमध्ये एका दुसऱ्या विद्यार्थ्यानं 100 ही ट्रू व्हॅल्यू आहे, 100 ही ट्रू व्हॅल्यू आहे, आणि त्यानं रिझल्ट काढला आहे 99.9. मग आता कोणता विद्यार्थ्याचा एरर जास्त असेल हे जर ठरवायचं असेल तर ते ॲब्सोल्यूट एररवरनं ठरवता येत नाही. मग त्यासाठी आपल्याला आणखीन एक एरर लागतो, रिलेटिव्ह एरर. म्हणजेच दोन वेगवेगळे एक्सपेरिमेंटमध्ये जे एरर आले त्यांची जर तुलना करायची असेल तर ती तुलना ॲब्सोल्यूट एररवरनं करता येणार नाही. हां, समजा दोन्ही विद्यार्थ्यांनी एक्सपेरिमेंट सेम केला की बाबा एका विद्यार्थ्यानं ट्रू व्हॅल्यू 10.5च्या ऐवजी 10.4 केली आणि दुसऱ्या विद्यार्थ्यानं त्याच एक्सपेरिमेंटमध्ये 10.5च्या ऐवजी 10.3 आणले, तर 10.3 वाल्या विद्यार्थ्याचा ॲब्सोल्यूट एरर म्हणजे त्रुटी जास्त आहे असं आपण लगेच सांगू शकतो. म्हणजे जे ॲब्सोल्यूट एरर आपल्याला तुलना करायला उपयोगी पडतो फक्त दोघांनी केलेलं एक्सपेरिमेंट सेम पाहिजे. पण जर दोन विद्यार्थ्यांनी केलेला एक्सपेरिमेंट सेम असेल तर कुणाचा एरर जास्त आला हे जर शोधायचं असेल तर ॲब्सोल्यूट एरर काही उपयोगीचा नसतो. आपल्याला त्यावेळेस तुलना करण्यासाठी उपयोगी पडतो तो हा दुसऱ्या प्रकारचा एरर, रिलेटिव्ह एरर. मग तो रिलेटिव्ह एरर कसा काढतात बघूया. रिलेटिव्ह एरर इज जनरली ए मोर युजफुल क्वांटिटी दॅन ॲब्सोल्यूट एरर. ॲब्सोल्यूट एररपेक्षा रिलेटिव्ह एरर हा जास्त उपयोगी आहे, कारण त्याच्यामुळे आपल्याला तुलना करता येते. लगेच समजतं की कुणाचा एरर, कुणाचे त्रुटी जास्त आहेत, कुणाचा दोष जास्त आहे. मग त्या विद्यार्थ्याचे एक्सपेरिमेंट वेगवेगळे असले तरी कसा काढतात रिलेटिव्ह एरर? तर रिलेटिव्ह एरर म्हणजे रेशो असतो. रिलेटिव्ह एरर इज द रेशो ऑफ ॲन ॲब्सोल्यूट एरर टू द ट्रू व्हॅल्यू. इट इज एक्सप्रेस्ड ॲज ए पर्सेंटेज. आणि रिलेटिव्ह एरर हा नेहमी पर्सेंटेजमध्ये असतो.
तर तो एक रेशो असतो, म्हणजे गुणोत्तर असतं. कशाचं? तर ॲब्सोल्यूट एररचं ट्रू व्हॅल्यूशी. मग मी मागे एक्सपेरिमेंट सांगितला, एका विद्यार्थ्यानं समजा ट्रू व्हॅल्यू 10 असताना त्यानं ऑब्झर्व व्हॅल्यू काढली 9, म्हणजेच एरर कितीचा आला? 9 वजा 10 म्हणजे -1चा. मग -1/10 गुणुले 100 म्हणजेच -10% हा त्याचा रिलेटिव्ह एरर आला. -10% हा त्या विद्यार्थ्याचा रिलेटिव्ह एरर आला. आता दुसऱ्या विद्यार्थ्याने एक एक्सपेरिमेंट केला. त्यानं काय केलं? 100 ट्रू व्हॅल्यू असताना त्यानं काय केलं? तर त्यानं 100 असताना उत्तर काढलं 95, म्हणजेच त्याचा ॲब्सोल्यूट एरर आला -5. 95 मधनं 100 गेले -5. -5 डिवायडेड बाय ट्रू व्हॅल्यू होती 100 इंटू 100, म्हणजेच 100 डिवायडेड बाय 100 कॅन्सल झालं, म्हणजेच त्याचा रिलेटिव्ह एरर आला -95 -5%. आणि पहिल्या एक्सपेरिमेंटमध्ये विद्यार्थ्याचा एरर आला होता -10%. म्हणजे जर तुलना करायची असेल तर ॲब्सोल्यूट एररपेक्षा रिलेटिव्ह एरर आपल्याला उपयोगी पडतो. म्हणून एक्सपेरिमेंट जरी वेगवेगळे असले तरी आपण त्यांचे किती दोष आलेत, कोण जास्त दोष आहे, कुणाच्यात जास्त रिडिंगमध्ये दोष आहे, ते रिलेटिव्ह एररच्या साहाय्यानं लगेच काढू शकतो. म्हणून रिलेटिव्ह एरर कसा काढायचा? तर अगोदर ॲब्सोल्यूट एरर काढावाच लागतो. त्या ॲब्सोल्यूट एररला ट्रू व्हॅल्यूनं डिवाइड करायचं आणि त्याला फक्त 100 गुणायचं. तो एरर हा ट्रू व्हॅल्यूपेक्षा लहान असतो आणि म्हणून ॲब्सोल्यूट एरर भागिले ट्रू व्हॅल्यू इंटू 100 हे उत्तर नेहमी 100च्या आसपास असतं, 100च्याच आतमध्ये येतं. म्हणजेच ते एक पर्सेंटेज असते. इंटू 100 म्हणजे आपल्याला मिळते पर्सेंटेज, म्हणजेच रिलेटिव्ह एरर हा नेहमी पर्सेंटेजमध्ये असतो. देअर कॅन बी एरर इन ए मेजरमेंट ड्यू टू नंबर ऑफ रिझन्स. आता तुम्ही म्हणाल मग 100ला 100 का रिडिंग येत नाही, 95 का रिडिंग येतं? तर रिडिंग येत असताना अनेक गोष्टी असतात की ज्याच्यामुळं आपल्या मेजरमेंटवर परिणाम होत असतो, इन्क्लुडिंग इनएफिशियन्सी ऑफ द पर्सन डुईंग ए मेजरमेंट. त्याच्यात एक महत्त्वाचा दोषी म्हणजे जो एक्सपेरिमेंट करतोय तो पर्सन पण असू शकतो. त्याला जर इनएफिशियन्सी म्हणजे त्याची जर कार्यक्षमता योग्य नसेल, त्याला जर त्या एक्सपेरिमेंटचं नॉलेज नसेल, तर तिथं मेजरमेंटमध्ये एरर येऊ शकतात. मल्टिपल रिडिंग्स ऑफ द सेम क्वांटिटी आर नोटेड टू मिनिमाइज द एरर. मग जर आपल्याला रिडिंगमधले जर एरर कमी करायचे असतील तर एकच रिडिंग आपल्याला अनेक वेळा घ्यावं लागतं. उदाहरणार्थ एकच एक्सपेरिमेंट जर 5 वेळा केला आणि 5 वेळा उत्तर जर सेम आलं तर आपला एरर कमी होतो. म्हणजेच जर आपल्याला त्रुटी कमी करायच्या असतील, एरर म्हणजे दोष कमी करायचे असतील, तर एकच एक्सपेरिमेंट करून त्याची रिडिंग अनेक वेळा घेतात. आणि म्हणून तुम्हाला लॅबमध्ये गेल्यानंतर प्रॅक्टिकल करताना लक्षात येईल, टायट्रेशन नावाची एक्सपेरिमेंट करत असताना तुम्हाला सर एक रिडिंग न घेता 3 रिडिंग घ्यायला लावतात. म्हणजे तोच एक्सपेरिमेंटचे 3दा तुम्हाला व्हॅल्यू काढायला लावतात. म्हणजेच रिडिंग ज्यावेळेस आपण अनेक वेळा घेतो त्यावेळेस त्याच्यातल्या त्रुटी कमी होत असतात. म्हणून जर आपल्याला एरर जर कमी करायचे असतील तर आपण एकाच एक्सपेरिमेंटच्या अनेक रिडिंग्स घेतल्या पाहिजेत आणि मग त्याच्या साहाय्यानं आपलं रिडिंग ठरवलं पाहिजे. नुसतं एका रिडिंगवर आपलं हे रिडिंग आलं असं म्हणून चालत नाही. If the readings match closely, they are said to have high precision. मग समजा 5 वेळेस ट्रू व्हॅल्यू आहे 10, पण आपली दरवेळेस रिडिंग 9.5 5 वेळा 9.5 येते. एरर आपला जास्त असेल परंतु आपली रिडिंग बऱ्याच वेळा सेम आली असल्यामुळं आपलं प्रिसिजन म्हणजे त्याच्यात असणारी अचूकता जरी एरर जास्त असला तरी प्रिसिजन मात्र जास्त असेल. म्हणून मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं प्रिसिजन आणि ॲक्युरसीमध्ये फरक आहे. प्रिसिजन म्हणजेच काय असतं की तुमचं रिडिंग अनेक वेळा घेतल्यानंतर तुमचं जर रिडिंग सेम आलं तर त्याचा अर्थ तुमच्या रिडिंगमध्ये प्रिसिजन म्हणजे त्याची पुनरावृत्ती जास्त होते, म्हणजे तुम्ही एक्सपेरिमेंट अचूक करताय हे आपल्याला लक्षात येतं. हाय प्रिसिजन इम्प्लाइज रिप्रोड्युसिबिलिटी ऑफ द रिडिंग्स. म्हणजेच एखाद्या एक्सपेरिमेंटची प्रिसिजन जर जास्त असेल तर त्याचा अर्थ होतो त्याच्या रिडिंग अनेक वेळा त्याच आलेत, रिप्रोड्यूस झालेत, म्हणजे तो रिडिंग वारंवार त्याच येत आहेत, म्हणजे त्याचं काही चुकत नाही हे आपल्याला लक्षात येतं त्याच्या हायस्ट प्रिसिजनवर. हाय प्रिसिजन इज अ प्री रिक्वेस्ट फॉर हाय ॲक्युरसी. आणि म्हणून जर आपल्याला ॲक्युरसी जर पाहिजे असेल तर आपल्या रिडिंगमध्ये अनेक वेळा त्याच रिडिंग आल्या पाहिजेत, म्हणजे त्याची रिप्रोड्युसिबिलिटी आली पाहिजे, तरच आपण हाय प्रिसिजन आहे असं म्हणू शकतो. आणि हाय प्रिसिजन असेल तरच आपली ॲक्युरसी हाय असते.
प्रिसिजन इज एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ डेव्हिएशन. जर आपल्याला एखाद्या एक्सपेरिमेंटची प्रिसिजन जर एक्सप्रेस करायची असेल तर ती डेव्हिएशन, विचलन, ही मॅथमॅटिक्समधली कन्सेप्ट आहे. डेव्हिएशन, त्या डेव्हिएशनमधले व्यक्त करतात. मग डेव्हिएशन कसं काढतात? तर आपल्याला 10वीपर्यंत हे झालं होतं. केवल मूल्य, मॉड असं म्हणतात ह्या चिन्हाला, उभी रेष. त्या मॉडचा अर्थ असतो त्याच्यामध्ये जे काही उत्तर येईल ते निगेटिव्ह आलं तरी पॉझिटिव्ह बनतं. आपल्याला शिकवलं होतं. समजा मॉडमध्ये असं असेल -3 + 5, त्याचं उत्तर येतं +2. मग ते +2ला +2च राहतं, म्हणजे पॉझिटिव्हचं पॉझिटिव्ह तसंच राहतं. समजा -3 - 5 असं जर मॉडमध्ये असेल तर आपण इतर वेळेस -3 - 5चं उत्तर लिहितो -8. पण -3 - 5 जर मॉडमध्ये असेल तर मॉडमधलं -3 - 5 -8 होतं आणि मॉड घालवताना त्याचं उत्तर येतं 8. म्हणजेच मॉड घालवताना हे केवल मूल्याचं चिन्ह घालवताना मायनस गोष्टी प्लस बनतात. म्हणजेच मॉडचं उत्तर नेहमी पॉझिटिव्हच असतं. म्हणून हे मॉडचं चिन्ह, केवल मूल्याचं चिन्ह आपल्याला 10वीत मॅथमॅटिक्समध्ये शिकवलं होतं. तेच आपल्याला वापरावं लागतं डेव्हिएशन काढण्यासाठी. म्हणजेच डेव्हिएशन जर आपल्याला कळलं तर आपल्याला त्या एक्सपेरिमेंटमधली प्रिसिजन, म्हणजे त्याच्या रिडिंग किती अचूक आलेत, त्याच्या रिडिंग किती रिपीट झालेत हे आपल्याला कळतं. मग हे डेव्हिएशन कसं काढतात? तर ॲब्सोल्यूट डेव्हिएशन जर काढायचं असेल तर आपली आलेली किंमत ऑब्झर्व्ड व्हॅल्यू, म्हणजे समजा आपली एक्सपेरिमेंटची व्हॅल्यू 9.5 येते, 5ही वेळा 9.5 येते. मग आपली ऑब्झर्व्ड व्हॅल्यू आली 9.5 पहिल्या वेळेस, दुसऱ्या वेळेस आली 9.6, तिसऱ्या वेळेस आली 9.5, चौथ्या वेळेस आली 9.5, पाचव्या वेळेस आली 9.6. तर अशी ऑब्झर्व्ड व्हॅल्यू. आणि मग आपण जेवढ्या रिडिंग घेतले त्या रिडिंगचा मीन काढायचा, सरासरी. सरासरी कशी काढतात आपल्याला सगळ्याला माहीत आहे. जेवढे अंक असतात त्या सगळ्यांची बेरीज करायची आणि त्याला त्याच्या संख्येनं भागायचं. अशा पद्धतीनं मीन काढायचा. म्हणजेच ऑब्झर्व्ड व्हॅल्यू, आपल्या एक्सपेरिमेंटचा पहिला रिझल्ट समजा 9.5 आला असेल तर ती झाली आपली ऑब्झर्व्ड व्हॅल्यू 9.5 आणि मीन पण समजा 9.5 असेल तर 9.5 वजा 9.5 म्हणजे 0 आलं. ॲब्सोल्यूट डेव्हिएशन 0 आलं. 0 आलं याचा अर्थ प्रिसिजन आपली जास्त आहे. म्हणजेच आपले रिझल्ट जास्त डेव्हिएट होत नाहीत हे कळतं. जेवढं डेव्हिएशन जास्त तेवढी प्रिसिजन कमी. म्हणून ॲब्सोल्यूट डेव्हिएशनची डेफिनेशन ह्या फॉर्म्युल्यावरनं केली. अँड ॲब्सोल्यूट डेव्हिएशन इज द मॉड्युलस ऑफ, ह्या चिन्हाचं नाव मॉड्युलस, ज्याला शॉर्टमध्ये मॉड म्हणतात. मॉड्युलस ऑफ द डिफरन्स बिटवीन, तो फरक आहे कशामधला? ऑब्झर्व्ड व्हॅल्यू अँड अरिथमॅटिक मीन. म्हणजे जशी सरासरी करतो, 5-10 किमती जर असतील तर जेवढ्या किमती आहेत त्याची बेरीज करतो आणि त्याला जेवढ्या संख्या आहेत त्यानं भागतो, त्याला अरिथमॅटिक मीन म्हणतात. फॉर द सेट ऑफ सेव्हरल मेजरमेंट्स, ज्या काय आपण अनेक मेजरमेंट्स घेतल्यात त्याचा मीन काढायचा आणि प्रत्येक ऑब्झर्व्ड व्हॅल्यू त्या मीनमधनं वजा करायचे. आलेलं उत्तर नेहमी पॉझिटिव्हच येणार कारण त्याला मॉड आहे. मेड इन द सेम वे, या पद्धतीने ॲब्सोल्यूट डेव्हिएशन काढलं जातं. मग ऑब्झर्व्ड व्हॅल्यू मायनस मीन आपल्याला मिळतं ॲब्सोल्यूट डेव्हिएशन. इट इज ए मेजर ऑफ ॲब्सोल्यूट एरर इन द रिपीटेड ऑब्झर्वेशन. आपल्याला ॲब्सोल्यूट डेव्हिएशनमुळं एरर नेमका किती आहे रिपीटेड ऑब्झर्वेशनमध्ये ते कळतं. म्हणजेच आपल्या जर रिडिंग सारख्या वेगवेगळ्या येत असतील तर आपलं डेव्हिएशन जास्त येणार, म्हणजेच आपला एरर जास्त आहे असं कळणार. म्हणजेच डेव्हिएशनवरनं आपल्याला ॲब्सोल्यूट एरर कळतो. अरिथमॅटिक मीन ऑफ ऑल ॲब्सोल्यूट डेव्हिएशन इज कॉल्ड ॲज मीन ॲब्सोल्यूट डेव्हिएशन इन द मेजरमेंट. मग समजा आपण एक्सपेरिमेंटमध्ये 5 रिडिंग केले तर 5 रिडिंगला 5 फॉर्म्युले येणार. 5 रिडिंग आलेल्या 5 रिडिंगची बेरीज करायची, तो झाला, आणि त्याला 5नं भागायचं म्हणजे तो झाला आपला मीन. मग 5 रिडिंगचे 5 ॲब्सोल्यूट डेव्हिएशन येणार. आपण एक उदाहरण घेऊया. समजा आपण एक एक्सपेरिमेंट करतोय आणि त्याच्या आपण 5 वेळा रिडिंग घेतल्या तर 9.6, 9.5, 9.4, 9.3, 9.4 अशा आपल्या रिडिंग आल्या. अशा 5 रिडिंगचा सगळ्यांची रिडिंगची बेरीज करायची आणि 5नं भागायचं, तो झाला आपला मीन. मग आपलं पहिलं रिडिंग आलं होतं 9.5, त्याच्यामधनं आपला आलेला मीन वजा करायचा.
त्याचं उत्तर निगेटिव्ह आलं तरी ते पॉझिटिव्ह करून घ्यायचं, कारण हे मॉड्युलस तसं आहे. आपल्याला जे मिळतं ॲब्सोल्यूट डेव्हिएशन, मग जेवढ्या रिडिंग तेवढ्या ॲब्सोल्यूट डेव्हिएशन येणार. मग आपण जर समजा 5 रिडिंग घेतल्या तर किती डेव्हिएशन तयार होणार? 5 ॲब्सोल्यूट डेव्हिएशन तयार होणार. मग अशा काढलेल्या 5 ॲब्सोल्यूट डेव्हिएशनची परत बेरीज करायची आणि त्याला 5 ने भागायचं. मग आपण सरासरी काढली, मग अशी ॲब्सोल्यूट डेव्हिएशनची बेरीज करून जर त्याचा ॲव्हरेज काढला तर त्याला म्हणतात मीन ॲब्सोल्यूट डेव्हिएशन, म्हणजेच ॲब्सोल्यूट डेव्हिएशनची सरासरी. म्हणजेच आपल्या जेवढ्या रिडिंग तेवढ्या आपण ॲब्सोल्यूट डेव्हिएशन काढू शकतो आणि अशा सगळ्या रिडिंगचा, सगळ्या ॲब्सोल्यूट डेव्हिएशनचा मिळून एकच सरासरी काढू शकतो. त्याला मीन ॲब्सोल्यूट डेव्हिएशन असं म्हणतात. The ratio of mean absolute deviation to its arithmetic means is called as relative deviation. मग आपण जर असं मीन ॲब्सोल्यूट डेव्हिएशन काढलं, म्हणजे सगळ्या डेव्हिएशन 5 रिडिंगचे 5 डेव्हिएशन येणार, 5 ॲब्सोल्यूट डेव्हिएशन, 5चा मिळून एकच सरासरी होणार, त्याला आपण म्हणणार मीन ॲब्सोल्यूट डेव्हिएशन. त्या मीन ॲब्सोल्यूट डेव्हिएशनला जर आपण आपल्या रिडिंगच्या मीननं, आपल्या ज्या 5 रिडिंग आल्या होत्या 9.6, 9.5, 9.4, त्याचा जो मीन आहे, सरासरी आहे, त्यानं जर भागलं आणि त्याला जर गुणलं 100नं तर त्याला रिलेटिव्ह डेव्हिएशन असं म्हणतात. म्हणजेच डेव्हिएशनचे सुद्धा 2 प्रकार असतात, एक ॲब्सोल्यूट डेव्हिएशन आणि दुसरं रिलेटिव्ह डेव्हिएशन. जसे एररचे 2 प्रकार असतात, ॲब्सोल्यूट एरर आणि रिलेटिव्ह एरर, तसे डेव्हिएशनचे सुद्धा 2 प्रकार असतात, ॲब्सोल्यूट डेव्हिएशन आणि रिलेटिव्ह डेव्हिएशन. मग रिलेटिव्ह डेव्हिएशन जर काढायचं असेल तर आपल्याला दिलेल्या रिडिंगचा मीन काढावा लागतो. मीनवरनं प्रत्येकाचे ॲब्सोल्यूट डेव्हिएशन मिळतात. प्रत्येक रिडिंगच्या ॲब्सोल्यूट डेव्हिएशनचा मीन काढायचा, म्हणजे त्याची एकच किंमत येणार. त्या मीन ॲब्सोल्यूट डेव्हिएशनला मीननं डिवाइड करायचं, इंटू 100 आपल्याला मिळतं रिलेटिव्ह डेव्हिएशन. ह्याचा आपण उद्या एक एक्झाम्पल घेऊन आपण त्याच्याबद्दल जास्त जाणून घेऊया. थँक्यू.